पालघर शिवसेना आदिवासी विकास विभागाने आधार प्रतिष्ठानकडून पालघरच्या बोईसर येथे 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला असून व्हिडिओ कॉलद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या नवविवाहित दाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले। आदिवासी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आधार प्रतिष्ठान दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पारंपरिक आदिवासी पद्धतीसह वैदिक पद्धतीने देखील या जोडप्यांची लग्न लावण्यात आली। आर्थिक दुर्बल घटकांना आज लग्नाचा खर्च परवडत नसल्याने अशा पद्धतीने सामूहिक विवाह सोहळा हे महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी योगेश कदम यांनी व्यक्त केली। गोहत्या संदर्भात कालच बैठक झाली असून एखादा आरोपी तो तस्करीत वारंवार सापडत असेल तर त्याच्यावर मोमोक्कासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याचं परिपत्रक आम्ही काढलं आहे। या संदर्भात अनेक संघटनांनी आमच्याकडे पत्रव्यवहार केला असून या प्रकरणामध्ये काही अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी योगेश कदम यांनी दिला। सन 2008 पासून आपण सामुदायिक विवाहाचं आयोजन करतो आहोत। आज 19 वर्ष सामुदायिक विवाहाला झालेले आहेत। आपण 201 वधूवरांचा या ठिकाणी विवाह करणार होतो, परंतु या ठिकाणी 201 चे 220 झालेले आहेत। वैशिष्ट्यता या विवाह सोहळ्याची अशी आहे की या विवाह सोहळ्यामध्ये 9 वधूवर हे दिव्यांग आहेत। या विवाह सोहळ्यामध्ये आंतरजातीय वधूवर आहेत, या सोहळ्यांमध्ये आदिवासी आहेत। हा विवाह सोहळा इतका भव्य मंडपामध्ये होत आहे। खास करून आपला हा पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे। या जिल्ह्यामधली बहुतेक आदिवासी कुटुंब ही कामधंद्यानिमित्ताने बाहेर गावी गेलेली असतात, ती या महिन्यामध्ये येत असतात आणि आल्यानंतर या ठिकाणी लग्न करताना सावकारी कर्ज घेऊन येत असतात आणि ते कर्ज वर्ष फेड केल्यानंतर पण फेड होत नाही आणि त्याच्यापासून त्याला वाचवण्यासाठी हा लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 220 वधूवरांचं या ठिकाणी लग्न लावताना या वधूवरांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या कुटुंबाचे कमीत कमी 2 कोटी रुपये या शिवसेना आदिवासी समाज आणि आधार प्रतिष्ठानने त्यांचे वाचवलेले आहेत।